आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेसाठी आता प्रचार सुरू झालेला आहे, नारळ फुटलेला आहे. प्रत्येक उमेदवारांना आता केवळ 10-12 दिवसात प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी आता प्रचाराला वेग आलेला आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 20 मधील महायुतीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार नेहा अभय तेंडुलकर यांचा परिचय. खरं तर नेहा तेंडुलकर हे नाव घेतलं की लक्षात येते की स्वराज्य महिला मंचच्या वतीनं त्यांनी गेल्या काही वर्षात केलेलं प्रचंड काम. पती अभय तेंडुलकर यांच्या खांद्याला खांदा लावून गेले अनेक वर्षे नेहा तेंडुलकर हे अतिशय चांगलं काम केवळ प्रभाग नव्हे तर प्रभागाच्या आसपास सुद्धा करत आहेत. त्यामुळे महिलांच्या सबलीकरणात प्रचंड योगदान असणारं नाव म्हणजेच नेहा तेंडुलकर. मुळात अभय तेंडुलकर हे सामाजिक कार्यकर्ते, समाजासाठी काहीतरी करायला हवं या इच्छेनं या समाजकारणाने राजकारणात त्यांनी भाग घेतला. गेल्या काही वर्षात प्रचंड कामं त्यांनी या प्रभागात केलेली आहेत. जे विविध कामं म्हणजे रस्ते, गटर्स याच्या पलीकडे जाऊन रस्ते आणि गटर्ससाठी त्यांनी प्रचंड निधी आणला. एकेका रस्त्यासाठी 1-1 कोटी 1.5 कोटी निधी त्यांनी आणलेला आहे. म्हणजे देवकर पालनचे साई मंदिर ह्या रस्ता असू दे, त्याला 1.5 कोटी रुपये आणलेले आहेत. आणखीन काही रस्ते आहेत त्यासाठीही जवळजवळ 1 कोटी निधी त्यांनी आणलाय. म्हणजे किमान 10-15 कोटी रुपयेचा निधी त्यांनी भागातल्या विविध कामासाठी आणलेला आहे. त्यामुळं काम हेच महत्त्वाचं असं मानून ज्या अभय तेंडुलकर यांनी कामाला सुरुवात केली त्यांच्या बरोबरीनं नेहा तेंडुलकर यांनीही सर्व क्षेत्रात निश्चितपणे काम केलेलं आहे. म्हणजे अगदी त्यांच्या या कामाबद्दल त्यांना भारत सरकारचा पुरस्कार मिळाला. अनेक ठिकाणी गौरवही झालेला आहे. विविध दैनिकांनी त्यांचा कामाचं गौरव केलेला आहे. बुद्धिबळ स्पर्धा असू दे, मुलांसाठी कॅम्प असू दे, महिलांसाठी विविध उपक्रम त्यांनी विशेषतः राबवलेले आहेत. जे गौरीच्या खेळ असू दे, दांडिया वर्कशॉप असू दे, योगाचं शिबिर असू दे, विविध प्रशिक्षण असू दे, म्हणजे विविध प्रमाणात महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. गणपती सजावट असू दे, नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम त्या सातत्यानं घेतात. महिला दिनी विविध स्पर्धा त्या निश्चितपणे घेतात. गारमेंट, कापडी बॅग यांचं प्रशिक्षण असू दे, पणतीचं प्रशिक्षण असू दे, त्यांचं कायम महिलांसाठी धडपड ही सुरू असते. अभय तेंडुलकर यांचंही काम त्याच तोलामोलाचं आहे. कारण त्यांनी प्रभागात हेल्थ कॅम्प अनेकदा घेतले, आरोग्य शिबिराच्या दृष्टीनं, आणि रक्तदान शिबिरही त्यांनी घेतलंय. कर्णबधीर मुलांना काहींना कानाचं मशीन त्यांनी दिलं. चंद्रकांत दादांच्या मदतीनं फिरता दवाखाना त्यांनी भागात सुरू केला, ज्यानं मोफत औषधं दिली जातात. मुख्यमंत्री सहायता जो निधी आहे त्यातनं जवळजवळ 450 व्यक्तींना त्यांनी मदत केलेली आहे. वाचनाची चांगली आवड या प्रभागात निर्माण व्हावी म्हणून फिरतं वाचनालय त्यांनी सुरू केलं. पोलीस चौकी सुद्धा त्यांनी या भागात मंजूर करून घेतलेली आहे. आरोग्यवर्धिनी अंतर्गत 25 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. बांधकाम कामगारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी देतानाच त्यांना मदतीसाठी मोठं काम केलं. भागात ओपन जिम आहेत, वॉकिंग ट्रॅक आहे, काही उद्यानांचं चांगलं काम केलेलं आहे. प्रभाग 20 म्हणजे विकासाची गौडदौड फिक्स असं गृहीत धरून त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. वाशी नाका रस्ता डांबरीकरणाला जवळजवळ त्यांनी 1.25 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि हा अतिशय चांगला रस्ता त्यांनी केलेला आहे. गणपतीनगर येथे सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधलेला आहे. चंद्रकांत दादा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री खासदार धनंजय माडिक, आमदार अंमल माडिक यांच्या सहपालकमंत्री मिसाळ मॅडम, माधुरी मिसाळ, या सगळ्यांच्या फंडातून विविध माध्यमातून त्यांनी या प्रभागात निधी आणला.
ते स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर आहेत. पत्नी नेहा सुद्धा उच्च शिक्षित आहेत, अभ्यासू आहेत. महिलांसाठी काहीतरी करण्याची प्रचंड धडपड आहे. प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. महिलांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल व्हायला पाहिजे, हा विचार मनात ठेवून नेहा तेंडुलकर गेले अनेक वर्षे काम करत आहेत. म्हणजे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद हेच आपलं महत्त्वाचं काम असं मानून ते महिलांसाठी धडपड आहेत. कारण उज्ज्वल भविष्यासाठी एक शक्ती देण्याचं काम ते गेले अनेक वर्षे करत आहेत. लाडकी बहीण योजना तर त्यांनी अतिशय चांगली राबवली. 4,000 महिलांना त्याचा लाभ त्यांनी मिळवून दिला. सरकारच्या असू दे, भाजपच्या असू दे, सगळ्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातील यासाठी सातत्यानं तेंडुलकर कुटुंबाची धडपड सुरू असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चांगलं व्हिजन घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व नेहा तेंडुलकर त्या प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपच्या वतीनं मैदानात उतरलेला आहे. प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे, कारण त्यांनी गेल्या काही वर्षात तसं काम केलेलं आहे. पद नसताना काम केलेलं आहे. स्वराज्य महिला मंचच्या वतीनं तर त्यांनी प्रचंड काम केलं आहे. प्रत्येक महिलेपर्यंत ते पोचलेलं, त्यांचं काम पोचलेलं आहे. आणि याच कामाच्या जोरावर ते आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. प्रचारचा नारळ फुटलाय, प्रचार जोरात सुरू आहे. आपल्याला अशाच काही उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.